अशा खरं म्हणजे बऱ्याच आठवणी आहेत आणि त्यांनी एक बऱ्याच वेळेला मला काही गोष्टी सांगण्याचा योग आला. अनेक प्रसंग असे आहेत की ज्यामध्ये निर्णय घेताना निर्णय होईपर्यंत वेगवेगळी मतमतांतर असली की निर्णय झाल्यावर तो मान्य करण्याची त्यांची अतिशय उत्तम अशी प्रवृत्ती होती आणि संघटनेचा निर्णय झाला किंवा त्याची अंमलबजावणी करण्याची त्यांची सवय होती आणि प्रचंड पाहिजे ती किंमत देऊन त्याच्यासाठी काम करायचा त्यांचा प्रयत्न असायचा. मला अशा अनेक आठवणी मी सांगू शकेन. मला प्रत्येक वेळेला माझ्या वेशभूषेबद्दल माझ्यावर ते टीका करायचे. टीका म्हणजे मार्मिकपणाने सांगायचे आणि त्यांचा अतिशय स्वच्छ टापटीप राहण्याचा हे होता. मला आठवतंय की आमच्या इस्लामपूरला साखर कारखान्यावर एकदा आले आणि त्यांनी मला सांगितलं की जरा झाडी लावली पाहिजे, झाडीच नाहीये तिथं. आणि त्यानंतर एक 7-8 वर्षांनी परत ते आले. त्यावेळी मीच त्यांना विचारलं आता कशी वाटतात झाडी, आणि त्यांनी त्याचं कौतुक केलं. त्यामुळं हा जो परिसर फुलवलेला आहे त्यांनी अतिशय लक्ष देऊन काटेकोरपणाने फुलवलेला हा परिसर आहे. माझ्याकडे त्यांच्या अनेक असंख्य आठवणी आहेत. आज या क्षणी मी सांगू शकत नाही, पण भविष्य काळात मी नक्की एकत्र याव्यात, एकत्र निवडणुका लढवण्याचं ठरलेलं होतं, मीटिंग झालेल्या होत्या, पण तशी वेळ समीप आली होती आणि ती गाठू शकली. सकाळी चर्चा झाली, काय नेमकी चर्चा पॉझिटिव्ह होती, त्यांची भूमिका काय नेमकी असते? त्यांची अलीकडच्या काळामध्ये ही भूमिका होती की दोन्ही पक्ष एकत्रित यावेत, एकसंघ पुन्हा आपण सगळे व्हावे, आणि त्यासाठी माझ्या आणि त्यांच्या बऱ्याच बैठका देखील झालेल्या होत्या. आणि त्यानंतर आमच्या पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि त्यांचीही अलीकडच्या काळात बैठक झालेली होती. फक्त या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आपण आघाडी करून लढवाव्यात आणि नंतर त्या बाबतीत आपण निर्णय घ्यावा, अशी त्यावेळी आम्ही चर्चा केली. विमान अपघात झाला याची आता चौकशी व्हायला पाहिजे. घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या पृथ्वीवर राजकारण याकडे कसं? आदरणीय शरद पवार साहेबांनी मगाशीच याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. पण विमान अपघात म्हटला की त्याची चौकशी होतेच. ब्लॅक बॉक्स मिळून त्याचं रिडिंग होऊन त्यात काय शेवटच्या काही क्षणात घटना घडल्या या पुढे आल्याशिवाय अंतिम निष्कर्ष काढता येणार नाही. पण एकंदर बघितलं तर वैमानिकांनी 2 फेरेवर मारलेले होते आणि ती एअरस्ट्रीपच जरा उंच आहे. एक 50-100 फुटाचं तिन्ही बाजूने खाली खड्डा आहे, शेत खाली आहे आणि हे भराव करून ते एक्सटेन्शन केलेली एअरस्ट्रीप आहे. आणि त्यामुळं पायलटला कदाचित लक्षात आलं नसेल की आपण एअरस्ट्रीपवर उतरतोय का बाजूला उतरतोय, आणि त्यामुळं हा अपघात झालेला असाय. आणि त्याला ज्यावेळी कळलं की धुक्यामुळं असं म्हणतात, पण माझ्या माहितीप्रमाणे तिथे जे सगळे उपस्थित होते त्यांचं म्हणणं होतं की असं काही धुकं नव्हतं त्यावेळी. त्यामुळं अपघात कसा झाला, काय झाला, टेक्निकल फॉल्ट होता का, एअरस्ट्रीप सोडून बाजूला विमान का गेलं, याची साधारण माहिती ब्लॅक बॉक्स बाहेर आल्यानंतर, त्याची माहिती कळल्यानंतर मला वाटतं कळेल. सातत्याने विमान अपघात होत आहे त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा कुठेतरी उपस्थित केला जातोय. तिचं वातावरण ही खासगी विमानं जी आहेत आणि हेलिकॉप्टर्स यांचा मेंटेनन्सचा प्रोटोकॉल व्यवस्थितपणाने पाळला गेला पाहिजे. पण आज तेच विमान घेऊन मला वाटतं ते आदल्या दिवशी इथून मुंबईला गेलेले आणि हर्षवर्धन पाटील साहेबांच्यावर एक कार्यक्रमात ते होते आणि दुसऱ्या दिवशी ते सकाळी त्याच विमानाने परत आले. त्यामुळे असंही मला वाटत नाही की त्या पायलटला ती एअरस्ट्रीप नवीन होती. त्यामुळं मला वाटतं की ब्लॅक बॉक्स मध्ये काय आहे हे कळल्यावर आपल्याला कळेल. आणि पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की हा कोणत्याही प्रकारचा घातपात दिसत नाही तेव्हा त्यावर राजकारण करू. त्यांची इच्छा होती मुख्यमंत्री त्यांच्यात प्रचंड जिद्द होती आणि त्यांनी कष्टही तेवढेच घेतलेले होते.
मला वाटतं महाराष्ट्रात देशात सकाळी 6 वाजल्यापासून काम करणारा दुसरा कुठलाही नेता नसेल. आणि आपण ज्या उपक्रम हातात घेतले आहेत, मग बारामतीचे असो, पुणे शहरातले असो, सगळ्या महाराष्ट्रातले असो, त्याची सतत रिव्ह्यू घेण्याची त्यांची पद्धत होती. त्यामुळं बरीच कामं वेगाने पूर्ण व्हायची. आज त्यांचं पार्थिव ज्यावेळी बारामती मेडिकल कॉलेजमध्ये आणलं, त्यावेळी ते मेडिकल कॉलेज ही त्यांनी अतिशय बारकाईनं लक्ष घालून पूर्ण केलेलं मेडिकल कॉलेज आहे. असे अनेक प्रकल्प त्यांच्याकडून झालेले आहेत आणि त्यांच्याबरोबर BSI ला असेल किंवा वेगवेगळ्या संस्थेत काम करताना त्यांचा काटेकोरपणा प्रचंड आहे. मला आठवतं की मी साखर संघाचा अध्यक्ष होतो आणि अजितदादा MSC बँकेचे अध्यक्ष होते आणि आम्ही सहज दोघांनी ठरवलं 97 साली, विरोधी पक्षात होतो आम्ही, की आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या साखर कारखान्यांना भेटी देऊ. मी आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या बऱ्याच कारखान्यांना भेटी दिल्या, विशेषतः विदर्भातल्या, मराठवाड्यातल्या कारखान्या. त्यावेळी कारखान्याची बारकाईने चौकशी करणं, ऊसाची उपलब्धता, बाकीचे असे इतके बारकावे होते प्रचंड की अगदी नेमके प्रश्न विचारून जो माहिती देणार आहे त्याला देखील ते अचंबित करायचे.